हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत कोळंबी खिचडी कशी बनवायची ते. सर्वप्रथम मी इथे सोललेली कोळंबी धुवून त्याला हळद आणि मीठ घालून मॅरिनेट करत ठेवले. सोबतच मी बोंबीलसुद्धा धुवून हळद मीठ लावून मॅरिनेट करायला ठेवले आहेत. एकीकडे मी मध्यम आकाराचे 2 कांदे आणि 1 टोमॅटो चिरून घेतला आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या चिरून घेतल्या. अर्धा इंच आलं हे बारीक चिरून घेतलं. आता मी कुकर गॅसवर ठेवला आहे. मी इथे 5 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि 1.5 वाटी तुरीची डाळ घेतली. तुरीची डाळ मी स्वच्छ करून ती धुवून भिजत ठेवली आणि एका पातेल्यात 1.5 तांब्या इतकं पाणी घेऊन ते गरम करायला ठेवलं आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. गॅसवर ठेवलेल्या कुकरमध्ये मी साधारण 4 ते 5 चमचे तेल घेतले. तेल इथे गरम झाल्यानंतर आता मी त्यामध्ये चिमूटभर मोहरी ॲड करत आहे. मोहरी छान तडतडली की मग चिमूटभर जिरे ॲड करत आहे. जिरेसुद्धा छान फुलू द्यायचे आहेत आणि मग त्यात चिरलेल्या लसूण पाकळ्या आणि आलं टाकायचं आहे. आलं लसूण फ्राय झाल्यानंतर आपण चिरलेला कांदा त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि 1 डहाळी कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि मग ते तेलावर छान परतवून घ्यायचं आहे. कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये चिरलेला टोमॅटो ॲड करून तो सुद्धा परतवून घ्यायचा आहे. पळीच्या सहाय्याने हे मिश्रण छान हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण प्रॉपर फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये 1.5 ते 2 चमचे मीठ ॲड केलं आहे. 1 मोठा चमचा काश्मीरी लाल पावडर ॲड करायची. अर्धा चमचा हळद ॲड केली आणि मग 1 चमचा कांदा लसूण मसाला ॲड करून सर्व मिश्रण छान मिक्स करून घेतलं. आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेली कोळंबी ॲड करून तीसुद्धा मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायची आहे. कोळंबी मस्त मसाल्यात मिक्स करून झाली की मग आपण धुतलेला तांदूळ ॲड करायचा आहे. तांदूळ ॲड केल्यानंतर लगेचच आपण भिजवलेली तूर डाळसुद्धा यामध्ये ॲड करायची आहे आणि ते छान खालीवर करून घ्यायचं आहे. सगळा मसाला आणि कोळंबी हे तांदळामध्ये प्रॉपर मिक्स व्हायला हवं असं हे खालीवर करून घ्यायचं आहे. आता आपण जे पाणी गरम करायला ठेवलं होतं ते सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर सुद्धा सर्व मिश्रण छान खालीवर करून घ्यायचं आहे. आता गॅसची फ्लेम फास्ट करून या संपूर्ण मिश्रणाला छान उकळी काढून घ्यायची आहे. पाण्याला उकळी येईपर्यंत आपण कोथिंबीर धुवून चिरून त्यामध्ये ही कोथिंबीर ॲड करायची आहे. कोथिंबीर ॲड केली आहे. आता हे मिश्रण पुन्हा छान खालीवर करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण टाकलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये प्रॉपर मिक्स होईल. हे पहा, हाय फ्लेमवर पाण्याला छान खळखळून अशी उकळी यायला लागली आहे. हाय फ्लेमवर ही उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण घट्ट बंद करून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत.
कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत मी इथे बोंबीलचे फिश फ्राय उरकून घेते. एकीकडे मी हे फ्राय करायला घेतलं आहे. आता कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची हवा रिलीज झाल्यावर हा कुकर उघडून तुम्ही खिचडी सर्व करायला घ्यायची आहे. तर फ्रेंड्स, तयार आहे आपली कोळंबी खिचडी. खायला अतिशय टेस्टी लागते. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी होते ते मला कमेंटमध्ये कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो. थँक यू.